पनवेलमध्ये सकाळी पहाटे 6:30 वाजता एक नवजात अर्भक मिळालेलं होतं आणि एका फुटपाथवरती या अर्भकाला एका बास्केटमध्ये ठेवण्यात आलं होतं. अर्भक रडत होतं आणि यावेळेस पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणाहून जात होते आणि त्यांना हे अर्भक मिळालं. आपल्याबरोबर या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी आहे. सर, काय नाव तुमचं आणि कशा पद्धतीची घटना समोर आली होती? माझं नाव अभिजित विक्रम भवर. सकाळी दैनंदिन कामाच्या राऊंड मी टक्क्या गावात राऊंड मारत होतो. राऊंड मारता असताना तिथं पब्लिक गोळा दिसली तिथं. मग तिथं जाऊन मी विचारणं कसं केलं, त्यांनी सांगितलं की लहान मुलगी बास्केटमध्ये ठेवलेली आणि ती रडत होती. मग तोपर्यंत पोलिसांना आम्ही फोन करून कळवलं पोलिसांना की अशी घटना झालेली आहे आपल्या. आणि त्यांनी तोपर्यंत येऊसर बोललं, मग रडत होती मुलगी म्हणून उचललं. तर तिथं डिलेवरीचा सिद्धी क्लिनिक म्हणून हॉस्पिटल आहे, आम्ही तिथं घेऊन गेलो मुलीला. तिथं नर्सने त्यांनी चेकअप केलं वगैरे व्यवस्थित. त्यांनी सांगितलं की बाळ व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे. मग तिथं आम्ही तिला दूध वगैरे पाजलं. तोपर्यंत पोलीस आल्याच्यानंतर मग त्यांनी प्रोसेस करून आता पोलीस स्टेशनला आलो. त्याच्यानंतर पोलिसांनी आपला उपजिल्हा रुग्णालयाला नेऊन तिथं पण चेकअप केलं. तिथल्याही डॉक्टरांनी सांगितलं की बाळ एकदम फिट आहे. तुम्हाला जे जेव्हा भेटलं तेव्हा ते बास्केटमध्ये ठेवण्यात आलं होतं, काय काय त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं? जी चिठ्ठी मिळाली त्यात काय लिहिण्यात आलेलं आहे? त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे की आम्ही मेंटली आणि फायनान्शियली आम्ही हे अफोर्ड करू शकत नाही, त्याच्यामुळे आम्ही तिथे ठेवलेलं आहे बाळ. म्हणजे जे कोणी असेल अज्ञात इसम त्यांनी लिहिलेलं चिठ्ठी. त्याच्यामुळे अजून काय भेटलं म्हणजे त्या त्याच्या बास्केटमध्ये त्यांनी ते दुधाची पावडर असते, ते बॉटल्स आणि डायपर ठेवलेलं, ह्या दोन गोष्टी ठेवून दिलेलं तिथे. सर, सध्या तुम्ही आता ते बाळ पोलिसांना दिलेलं आहे, काय सगळं तुम्हाला पाहायला मिळाले सगळं सकाळ? नमस्कार, मी अरुण कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक पनवेल महानगरपालिका. आमचे स्वच्छता निरीक्षक अभिजित भवर व त्यांचे सहकारी सकाळी 6:30ची हजेरी झाल्यानंतर प्रभागातील दैनंदिन स्वच्छता पाहण्यासाठी प्रभागात राऊंड घेत असताना त्यांना तक्का आश्रम या ठिकाणी एक नवजात अर्भक, ज्याचं 2 दिवसाचं वयोमान असल्याचं सांगण्यात येत आहे, असं त्या बास्केटमध्ये ठेवल्याचं त्यांना आढळलं. त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. सिद्धी क्लिनिक म्हणून आहे तिथे. त्या सिद्धी क्लिनिकमध्ये त्या मेडिकल तपासणी केली. त्या अर्भकाची मेडिकल तपासणी केली असता असं आढळून आलं की त्या अर्भक फिट आहे. मग त्यांनी नियमोचित विहित पद्धतीने त्याची कारवाई व्हावी ह्यासाठी पनवेल शहर पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं. आणि आत्ता आम्ही ते बालक घेऊन इथे पनवेल शहर पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. पनवेल शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी त्या बालकाची व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि पुढील प्रक्रिया जी आहे, कायदेशीर प्रक्रिया, नियमानुसार जी काही प्रक्रिया करायची ते पनवेल शहर पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येते. सर, आता पोलीस स्टेशनला आणलेलं आहे, पोलिसांच्या ताब्यात तुम्ही दिलेलं आहे बाळ. पोलिसांच्या माध्यमातून आहे त्याची काळजी घेतली जात आहे, त्याला दूध पाजले जात आहे. हो, पोलीस त्यांच्या परीने जेवढं काही करता येईल ते सगळं करत आहेत. नियमोचित कारवाई जे काही करायचं त्यांची प्रक्रिया असेल ती विहित प्रक्रिया करत आहेत. त्याचप्रमाणे ते बालकाची काळजी देखील घेत आहेत. आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की कोणत्या तरी एक संस्थेला देखील पोलिसांनी आता फोन करून त्यांना कळवण्यात आलेलं आहे आणि मग जे काही पुढे होईल कायदेशीर प्रक्रियेच्यानुसार त्यानुसार पोलीस त्यांची कारवाई करत आहेत. काय वाटतं सर, हे पनवेल त्याच एरियातलं असावं पनवेलचं की बाहेरून कोणी ठेवलं असावं, काय अंदाज मिळतो? तिथे माहिती अशी आहे की त्याच्या आजूबाजूला काही CCTV कॅमेरे असण्याची शक्यता आहे. तर तो तपासाचा भाग आहे आणि मला वाटतं पनवेल शहर पोलीस स्टेशनचे पदाधिकारी किंवा अधिकारी त्या संदर्भात तपास करतीलच. नक्कीच आपण पाहतो की जे बालक भेटलं होतं फक्त 2-3 दिवसाचं आहे आणि पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी प्रसंगावर जाऊन राखलं, कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. त्यामुळे त्या बालकाला आहे ते आता या ठिकाणी तो जीवदान मिळालेलं आहे. त्वरित आहे ते पोलिसांच्या ताब्यात त्यांनी दिलेलं आहे आणि आता सध्या बाळाचं आहे ते बाळाची तब्येत आहे ते योग्यरीत्या आहे, फिटनेस चांगला आहे आणि त्या ठिकाणी जे CCTV आहे त्या CCTVच्या माध्यमातून आता कोणी बाळ ठेवलं याचा तपास आता पोलिसांच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. विनायक पाटील, ABP माझा, पनवेल, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.